महादेव मुंडेंचा खून आणि आंदोलन हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रत्येक रोजी खून, दरोडे, बलात्कार चालूच आहेत। आणि मित्रांनो, त्यातच एक महादेव मुंडे नावाच्या व्यापाऱ्याचा खून होतो आणि त्या गोष्टीला आज तब्बल 2 वर्ष उलटून जातात, तरीही ते आरोपी पकडले जात नाहीत। आणि म्हणूनच महादेव मुंडे यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल आंदोलन करण्याचं निवेदन दिलं होतं आणि ते आंदोलन सासर आणि माहेर या दोन्ही गावांनी मिळून करणार आहोत असं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक नवनीत कामावत यांना निवेदनाद्वारे कळवलं होतं। परंतु एक पत्नी ओरडून सांगते की ह्या आरोपीने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे, तरी देखील पोलीस त्याला पकडत नाहीत। त्याच्यावर SIT लावली जाते, CID लावले जाते, परंतु कोणताही उपयोग आजपर्यंत झाला नाही। आणि म्हणूनच कालच्या अधिवेशनामध्ये बऱ्याच आमदारांनी हा विषय लावून धरला, परंतु तिथंही काही उपयोग झालेला नाही। कारण सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, हेच कुठंतरी या प्रकरणामध्ये दिसतंय। कारण SIT होते, CID मार्फत चौकशी केली जाते आणि पूर्ण परळीला माहिती आहे की घराघरात माहिती आहे की महादेव मुंडेंचा खून कोणी केला, परंतु कोणीही त्या आरोपींना पकडण्याचं काम करत नाही। कारण संतोष देशमुख प्रकरणामध्ये बरेचसे काही साईड हिरो होते किंवा त्या प्रकरणामध्ये जे काही आरोपी यायला हवे होते ते आलेले नाहीत। त्या लोकांना वाचवण्याचं काम ही प्रशासनाने केलं की काय असा प्रश्न बीड जिल्ह्यामध्ये होत आहे। कारण 6 आरोपी जर त्या प्रकरणामध्ये केले असते तर नक्कीच 100 आकडा पार झाला असता। आणि या प्रकरणात तर उलट विषय आहे, कारण महादेव मुंडे यांचा खून होऊन आज तब्बल 2 वर्ष होऊन देखील त्याची बायको आरडते ओरडते की माझ्या नवऱ्याचा खून वाल्मिक कराड आणि त्याच्या 2 मुलांनी केला आहे। आणि दुसरा एक सबूत विजय सिंह उर्फ बाळा बांगर यांनी तर सबूत किंवा पोलिसांना स्टेटमेंट दिलं आहे की मी त्याच्यामध्ये साक्षीदार आहे, त्याचा खून असा या पद्धतीने केला। आणि त्याचे आरोपी गोट्या गीते असतील, वाल्मिक कराड असेल, श्री कराड असेल, यांचे नावं डायरेक्ट देऊन देखील पोलीस कुठलीही ॲक्शन घ्यायला तयार नाही। म्हणजे या प्रकरणामध्ये नक्कीच मोठा कोणीतरी आहे। कारण एवढे लोक सांगतात की आरोपी हे आहेत, यांनी निर्गुण खून केला आहे, 16 ते 17 वार केले आहेत, आणि तरी देखील वाल्मिक कराड, श्री कराड, गोट्या गीते आणि आणखी 2-4 जे त्यांच्याबरोबर आरोपी होते त्यांनी हा खून केला आहे। परंतु पोलीस प्रशासनाला किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातून असा कोणता दबाव येत आहे की जे परळीतील हे आरोपींना पकडलं जात नाही आणि सासर आणि माहेरच्या लोकांना आंदोलन करायची वेळ येते, त्या मायमाऊलीला 20 प्रशासन करून जीव देण्याचा प्रयत्न केला, जीव देण्याची वेळ येते, हे कुठंतरी न समजणारी गोष्ट आहे। कारण न समजायला महाराष्ट्र वेडा नाही। मित्रांनो, आज जर आपण परळी शहरामध्ये गेलात, तेथील लोक असं सांगतात की या लोकांनी खून केला, एवढ्या वाजता खून केला, कशा पद्धतीने मारलं हे पण तेथील लोक सांगतात, परंतु त्या आरोपींना पकडायची आजपर्यंत कुणातही धमक राहिलेली नाही।
काल त्या आंदोलनामध्ये बरेचसे राजकीय पुढारी होते, सामाजिक कार्यकर्ते होते, महादेव मुंडेंच्या घरचे होते, त्याच्या सासरचे लोक होते आणि एवढं मुलाबाळासकट पावसामध्ये त्यांनी काल आंदोलनं केली, तरीही आरोपी पकडले जात नाहीत आणि पकडले जातील की नाही याचीही कोणती शाश्वती नाही, असं परळीकर सांगत आहेत, बीड जिल्ह्याचे लोक बोलत आहेत. आणि मित्रांनो, एखाद्या आरोपीचा नाव निष्पन्न होऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा खून होऊन किती वाजता झाला, कुणी मारलं, हे सगळं पोलिसांना माहिती असून देखील या प्रकरणामध्ये आजपर्यंत कित्येक अधिकारी बदलले, कित्येक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, परंतु या प्रकरणात कुणालाही पकडण्यात आलं नाही, आरोपी म्हणून कुणावरही गुन्हा दाखल झाला नाही. मित्रांनो, ही गोष्ट खूप खेदाची आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रयत्न 2 वर्षापासून हे प्रकरण अंतिम टप्प्यात आहे आणि नक्कीच या प्रकरणामध्ये आरोपी पकडले जातील असा विश्वास बीडकरांना आणि परळीकरांना आत्ता कुठं थोडाफार दिसत आहे. तरी मित्रांनो, महादेव मुंडे यांच्या प्रकरणामध्ये जे काही आरोपीचे नाव घेतले असतील ते आरोपी पकडले जावेत अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे, अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, आपल्याला महादेव मुंडे आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.